नमस्कार, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिल्या समरूपता आणि त्याच्यावरील सराव संच 1.1। सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच कळेल। चला तर सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न काय आहे। एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा। काय आहे क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण बघितलेलं। काय आहे गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झालं तर काय, पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची। चला तर बघू काय दिलेला आहे। एका त्रिकोणाचा पाया बघा, काय करणार मी, समजा पहिल्या त्रिकोणाचा पाया, उंची व क्षेत्रफळ अनुक्रमे B1, H1 आणि A2 आहे असे मानू। तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया, उंची व क्षेत्रफळ अनुक्रमे काय घेणार, B2, H2 आणि इथे काय पाहिजे, H1 पाहिजे। B2, H2 आणि A2 आहे असे मानू। काय त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर, इथे त्रिकोणाचे माप त्रिकोणाचं काय, त्रिकोणाचं नाव नाही दिलेले, उंची फक्त पाया आणि उंची दिलेले आहे, म्हणून काय घेतलं आपण, पहिला त्रिकोण। पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ A1 म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण A1 आणि एरिया ऑफ त्रिकोण A2, आणि पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 आणि उंची H1। तसंच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे B2 आणि उंची काय आहे H2, म्हणजेच A1 काय, A1 छेद A2। पहिल्या त्रिकोणाचा एरिया ऑफ त्रिकोण काय असतो, पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची। परंतु इथे आपल्याला त्रिकोण पण नाही दिलेला, त्रिकोणाच्या बाजू पण नाही दिलेला, म्हणून काय घेतलं, डायरेक्ट दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे काय असतं, पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची। पहिल्या त्रिकोणाचा पाया काय मानला आपण B1, उंची काय मानली H1। तसंच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय मानला B2, उंची काय मानली H2। बघा अनुक्रमे काय मानलं, पहिल्या त्रिकोणाचा पाया व उंची क्षेत्रफळांचे अनुक्रमे B1, H1 आणि A1 आहे असे मानू, आणि तसेच दुसऱ्या त्रिकोणाच्या पाया, उंची व क्षेत्रफळ अनुक्रमे B2, H2 आणि A2 आहे असे मानू। तर B1 म्हणजेच आपण इथे लिहू शकतो काय, B1 काय असेल 9 आणि H1 काय असेल 5। तसं इथे B2 काय घेऊ शकतो आपण, दुसरा त्रिकोण काय आहे पाया 10 आणि H2 काय येणार आहे 6। बघा काय घेतलं आपण, पहिल्या त्रिकोणाचा काय आहे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असतं, पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची। B1 किती आहे, हायलाइट करतो जरा,
बघा B1 काय आहे 9, H1 काय आहे 5 भागिले B2 काय आहे 10 गुणिले H2 काय आहे 6 म्हणजेच 5 एके 5, 5 दुने 10, 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच किती येणार 3/4 म्हणजेच त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय येणार A1 A2 बरोबर काय येणार आहे 3/4 आहे. म्हणून काय आलं A1 छेद A2 बरोबर किती 3/4 म्हणून त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय आलं किती 3/4 आहे. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न संपला. चला तर दुसरा प्रश्न बघू. काय आहे सोबत दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB आणि दुसरं काय दिलेलं आहे AD ला लंब कोण आहे AB आहे. तर BC बरोबर किती दिलेलं आहे 4 म्हणजेच हा आणि AD किती दिलेला आहे 8. तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB काढा. बघ त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB मध्ये AB हा काय आहे सामायिक पाया आहे. सामायिक पाया आहे. म्हणून पाया समान असेल तर कोणाच्या प्रमाणात असतात उंचीच्या प्रमाणात. म्हणून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असतं एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर काय असतो पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची असते. पण बघा त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD मध्ये पाया कसा AB हा काय आहे समान आहे. उंची काय आहे त्रिकोण ABC ची उंची काय आहे बघा पाया काय आहे AB गुणिले उंची काय आहे BC कोणत्या त्रिकोण मध्ये ABC त्रिकोण मध्ये छेद ADB मध्ये पाया काय आहे AB आणि उंची काय आहे AD. काय काय घेतो आपण पाया समान असेल तर कोणाच्या प्रमाणात असतो उंचीच्या प्रमाणात. उंचीच्या प्रमाणात त्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर असते. म्हणून AB गेला AB गेला राहिला काय BC किती आहे 4 आणि AD किती आहे 8. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर काय येणार आहे 4 एके 4 4 दुने 8 म्हणजेच 1/2. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC चे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर किती आहे 1/2 आहे. अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. काय विचारलेलं होतं आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण ABD काढायला लावलेलं होतं. तेच आपण गुणोत्तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढलं किती येतं 1/2. चला तर तिसरा प्रश्न बघू. काय दिलेला आहे तिसरा प्रश्न
शेजारील आकृतीमध्ये रेघ PS म्हणजे रेघ PS कोणाला लंब आहे? RQला. RQला काय आहे? लंब आहे. रेघ QT लंब रेघ PR म्हणजेच रेघ QT हा कोणाला लंब आहे? PR ला लंब आहे. जर RQ किती दिलेला आहे? 6. PS किती दिलेला आहे? 6. PR किती दिलेला आहे? 12. PR इथून ते इथपर्यंत किती दिलेला आहे? 12. तर आपल्याला विचारलेलं का आहे? QT. तर QT म्हणजेच QT काढा. चला तर बघू काय आहे. बघा कोणता त्रिकोण आहे? त्रिकोण PQR मध्ये एकाच त्रिकोणाच्या 2 उंच्या दिलेल्या आहेत आणि 2 पाया दिलेल्या आहेत. म्हणून त्रिकोण PQR मध्ये PR हा पाया असून QT ही काय आहे? उंची आहे. तसेच RQ हा पाया असून PS ही काय आहे? उंची आहे. इथे त्रिकोण कोणता आहे? बघा एरिया ऑफ त्रिकोण कोणता आहे? PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण PQRच आहे. कारण की त्रिकोण एकच दिलेला आहे आपल्याला आणि 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असते? एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. कारण की एकच त्रिकोण आहे म्हणून छेदात तोच घेतला. क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असतो? पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची. म्हणजेच काय घेऊ शकतो? पाया काय आहे? PR गुणिले QT छेद RQ गुणिले PS. कारण काय देऊ शकतो आपण? 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून काय घेतलं आपण? PR गुणिले QT छेद RQ गुणिले PS. काय काय किमती दिलेल्या आहेत? बघा काय दिलेलं आहे? PR किती आहे? PR किती आहे? 12 गुणिले QT किती आहे? माहित नाही. म्हणजेच काय घेणार मी? QT आहे तसाच घेणार. RQ किती आहे? 6 गुणिले PS किती आहे? 6. आणि इथे काय भाग जाईल म्हणजेच काय अवसात पण 1 आणि छेदात पण 1. 1 छेद 1. बघा भाग जातो. 6 एके 6 6 दुने 12. म्हणजेच काय येणार आहे? 1 छेद 1 बरोबर 2 गुणिले QT छेद 6. आणि का होणार आहे? तिरका गुणाकार. म्हणजेच या एकाने 6 म्हणजेच किती? 6 एके 6 6 एके 6 आणि 2 गुणिले
QT, कारण की 2 गुणिले QT ने जर आपण एकालाच गुणलं तरी पण 2 गुणिले QT येणार नाही. आपल्याला विचारलेलं काय आहे QT, आणि हा 6 आहे तसाच हा इथे गुणिले इकडे येताना काय होतो भागिले होतो. म्हणजेच काय बेक बे बेत्रिक 6, म्हणजेच QT बरोबर किती येणार आहे 3 येणार आहे. म्हणजेच आपल्याला विचारलेलं काय होतं QT ची लांबी विचारलेली होती, ती किती आली आपली 3 ही आलेली आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न तिसरा सुद्धा संपलेला आहे. म्हणून QT बरोबर किती आला 3. काय घेणार आपल्याला एकक दिलेला नाही म्हणून काय घ्यावं लागेल QT बरोबर 3 एकक आहे. म्हणजेच QT ची किंमत किती आहे 3, आणि एकक म्हणजे सेमी, मीटर, किलोमीटर काहीच दिलेलं नाही म्हणून आपण काय घेतो एककच घेतोय. म्हणून QT बरोबर किती येणार आहे 3 एकक येणार आहे. चला तर सराव संच 1.1 मधला चौथा प्रश्न बघू. का आहे शेजारील आकृतीत AP लंब BC, म्हणजेच हा AP लंब कुणाला आहे BC ला आहे, आणि AD समांतर BC, म्हणजेच ही जी रेषा आहे AD समांतर BC. तर एरिया ऑफ त्रिकोण कोणता एरिया ऑफ त्रिकोण ABC, म्हणजेच हा त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ABC चे गुणोत्तर कोणाबरोबर एरिया ऑफ त्रिकोण BCD, म्हणजेच हा त्रिकोणाशी काय आहे गुणोत्तर आहे ते आपल्याला काढायचं आहे. चला तर बघू काय काय दिलेलं आहे. येथे काय दिलेलं आहे आपल्याला AP लंब कोणासोबत आहे BC, AP लंब कोणासोबत आहे BC सोबत, आणि येथे AP लंब BC, येथे बघा येथे DQ D आणि याला छेदतो तिथे काय नाव देतो Q. येथे DQ लंब कोणाला आहे BC ला काढा. आपण काय केला लंब काढला कोणाला BC ला लंब काढला काय DQ. येथे DQ लंब BC काढा, म्हणून BC आणि आहे AD समांतर BC, म्हणून AP बरोबर DQ का ची समांतर रेषांमधील त्रिकोणांची उंची ही कशी असते त्रिकोणांची उंची ही कशी असते समान मापांची असते. म्हणून AP बरोबर DQ, कारण की जर मी AP घेतला आणि DQ सुद्धा घेतला तर समांतर रेषा आहे. किती त्रिकोण काढा पण त्यांची सर्वांची उंची कशी असणार आहे सारखीच असणार आहे. म्हणून समांतर रेषांमधील त्रिकोणांची उंची ही समान मापाची असते. म्हणून आपल्याला काय विचारलेलं आहे म्हणून त्रिकोण ABC कोणता म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण BCD चा BC हा का आहे समान पाया आहे. म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण काय आहे BCD बरोबर काय असतो पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची. बघा काय लिहिलं आपण ABC व BCD चा
BC हा काय आहे? पाया, सामायिक पाया आहे. म्हणून काय येणार? BC गुणिले उंची काय येणार? उंची काय येणार? पहिल्या त्रिकोण ABC ची उंची काय आहे? AP, म्हणजेच उंची काय येणार आहे? AP. तसंच BCD ची पाया काय आहे? BC, उंची काय येणार आहे? DQ. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण कोणता? BCD बरोबर BC गुणिले AP छेद BC गुणिले DQ च्या ठिकाणी बघा, DQ च्या ठिकाणी मी AP सुद्धा लिहू शकतो. म्हणून DQ च्या ठिकाणी काय लिहिणार मी? AP. का? कारण की दोघांचं कसं आहे? सारखंच आहे. आपण कारण सुद्धा दिलं. दोन समांतर रेषांमधील त्रिकोण असतील त्यांची उंची कशी असणार आहे? समान मापांची असणार आहे. म्हणून AP च्या ठिकाणी मी DQ लिहू शकतो किंवा DQ च्या ठिकाणी AP लिहू शकतो. म्हणून BC गेला, BC गेला, AP गेला, AP गेला. राहिला काय? एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर काय येणार? एकास एक. ते आपण कशा लिहिणार? एरिया ऑफ त्रिकोण ABC च गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर किती येणार? एकास एक आहे. आणि इथे आपलं काय झालं? उत्तर संपलेलं आहे. म्हणजे चौथा प्रश्न सुद्धा आपला सॉल्व झालेला आहे. काय विचारलेलं? एरिया ऑफ त्रिकोण ABC चे गुणोत्तर कोणासोबत? BCD सोबत. किती आलं? एकास एक आहे. चला तर सराव संच 1.1 मधला पाचवा प्रश्न. काय दिलेला पाचवा प्रश्न? शेजारील आकृतीत PQ दिसतो तुम्हाला? PQ सॉरी इथे लिहायला PQ लंब BC आणि AD लंब BC. तर खालील गुणोत्तरे लिहा. पहिलं गुणोत्तर लिहायला सांगितलेलं आहे. इथे किमती वगैरे दिलेल्या आहेत, माप वगैरे दिलेले नाहीत. फक्त आपल्याला काय काढायचे आहेत? किमती काढायचे आहेत. एरिया ऑफ त्रिकोण, म्हणून त्रिकोण PQB मध्ये बघा PQB दिसतो तुम्हाला? PQB हा त्रिकोण PQB मध्ये आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे? PBC दिसतो तुम्हाला? PB आणि C दिसतो का? PB आणि C. त्रिकोण PQB मध्ये पाया का आहे? BQ व उंची का आहे? PQ. पाया का आहे? BQ आणि उंची का आहे? PQ. तसेच एरिया ऑफ त्रिकोण PBC मध्ये पाया का आहे? BC व उंची का आहे? PQच. का? कारण की दोघांची एकच उंची आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQB छेद एरिया ऑफ त्रिकोण PBC बरोबर काय असतं? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असतं? पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची. म्हणून पाया किती आहे? BQ व उंची किती आहे? PQ. तसेच BC सॉरी इथे काय पाहिजे? गुणिले पाहिजे. BC गुणिले PQ कट होणार, सारखेच आहेत म्हणून कट होणार. म्हणजेच
एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी बी सी बरोबर काय येणार आहे, बी क्यू छेद बी सी. कारण काय द्याल, समान उंची असेल तर कोणाच्या प्रमाणात, पायांच्या प्रमाणात असते. पायांच्या प्रमाणात गुणोत्तर हे असते. केव्हा, जेव्हा उंची समान असेल तेव्हा, आणि उंची समान असेल तेव्हा पायांच्या प्रमाणात, पाया समान असेल तेव्हा उंचीच्या प्रमाण. समजतंय, लिहिलं आपण. त्याच्यातलं पहिल्या याचं गुणोत्तर काढलं. चला तर 5व्या मधला दुसरा प्रश्न काय दिलेला, एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण एबीसी. पीबीसी पहिला कोणता, एरिया ऑफ त्रिकोण म्हणजेच पीबीसी. हा पहिला त्रिकोण कोणता आहे, एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी, आणि एरिया ऑफ त्रिकोण एबीसी म्हणजेच हा सगळा मोठा. समजतंय. या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर विचारलेले आहे. म्हणून त्रिकोण पीबीसी व त्रिकोण एबीसी मध्ये बीसी दिसतो, मध्ये बीसी हा समान पाया आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर काय असणार आहे, पी क्यू छेद एडी. का, कारण की पाया समान असेल तर गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात असते. म्हणून काय येणार आहे, एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर काय येणार आहे, पी क्यू छेद एडी. चला तर 5व्या प्रश्नातला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. कोणतं, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण एडीसी. बघा एबीसी म्हणजे हा पूर्ण मोठा त्रिकोण, त्याच्या पाया काय असणार आहे, बीसी, आणि उंची काय असणार आहे, एडी. तसंच एरिया ऑफ त्रिकोण एडीसी दिसतो तुम्हाला, हा कोणता, एडीसी. इथे बघा कोणता त्रिकोण, त्रिकोण एबीसी मध्ये बघा, त्रिकोण एबीसी मध्ये पाया काय आहे, बीसी, व उंची काय आहे, उंची काय आहे, एडी. तसेच एरिया ऑफ त्रिकोण, कोणता त्रिकोण, एडीसी मध्ये पाया डीसी व उंची काय आहे, एडी आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण एडीसी बरोबर काय येणार आहे,
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर काय असते? पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची. पाया लिहिलेला आपण. एबीसीचा पाया काय आहे? बीसी. उंची काय आहे? एडी छेद पाया काय आहे? डीसी गुणिले उंची काय आहे? एडी. म्हणजेच एडी एडी कट होणार. राहणार काय? एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी बरोबर काय येणार आहे? बरोबर काय येणार आहे? बी सी छेद डी सी. आणि कारण काय देणार आपण? काय समान आहे? उंची समान. काय? उंची समान असेल तर कोणाच्या प्रमाणात? पायांच्या प्रमाणात. म्हणून काय? बीसी हा सुद्धा पाया आहे कुणाचा? एबीसीचा. आणि डीसी हा सुद्धा पाया आहे कुणाचा? एडीसीचा. म्हणून पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात, उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात, आणि दोन्ही सारखे नसतील तर पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची असं असतं गुणोत्तर. इथे आपला तिसरा प्रश्न संपलेला आहे. पाचव्या मधला तिसरा प्रश्न संपलाय. चला तर पाचव्या प्रश्नामधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे? एरिया ऑफ त्रिकोण एडीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी. म्हणून त्रिकोण एडीसी बघा बरं कुठे आहे? एडीसी एडीसी म्हणजे हाच त्रिकोण. त्रिकोण एडीसी मध्ये पाया का आहे? डीसी व उंची का आहे? एडी. तसेच त्रिकोण पीक्यूसी मध्ये पीक्यूसी बघा पी क्यू आणि सी म्हणजेच हा त्रिकोण दिसत असेल तुम्हाला. हा त्रिकोण पी क्यू सी मध्ये पाया काय असणार आहे? क्यू सी व उंची काय असणार आहे? पी क्यू. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एडीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी बरोबर काय येणार आहे? पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची. आणि पहिला एडीसी चा पाया काय आहे? डीसी गुणिले एडी छेद क्यूसी गुणिले पी क्यू. आणि कारण काय द्याल? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे काय? दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून काय आलं आपलं? डीसी म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण एडीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी बरोबर किती? डीसी छेद
डी सी गुणिले एडी छेद क्यू सी गुणिले पी क्यू, अशा प्रकारे आपला 5वा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. त्याच प्रकारे आपला सराव संच 1.1 सुद्धा संपलेला आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.